नमस्कार, मी अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत शिंदवणे अंतर्गत कार्यरत आहे। स्वाती किरण महाडिक, शीतल नवनाथ जठार या माझ्या मदतनीस आहेत। मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत आमच्या अंगणवाडीत ग्रामपंचायत मार्फत पाण्यासाठी फिल्टर बसवून दिला आहे। हवा खेळती राहण्यासाठी स्लायडिंगच्या खिडक्या व एक ब्लॅकबोर्ड बनवून दिलेला आहे। पाण्याची फिल्टर बसवल्यामुळे मुलांना शुद्ध पाणी पिण्याचा वापर होतोय। खिडक्या बसवल्यामुळे वर्गामध्ये हवा व सूर्यप्रकाश खेळता राहतोय। रंगरंगोटी करून दिलेली आहे। अंगणवाडीसाठी टीव्ही उपलब्ध झाल्यामुळे मुलांसाठी ई लर्निंग ची सुविधा उपलब्ध झाली आहे। त्यामुळे मुलांना शिक्षण घेण्यास सुलभ झाले आहे। आमच्या अंगणवाडीतून मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते। त्यामध्ये मुलांना आकार, मुळाक्षरे, रंग सर्व पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते। त्यात पालकांचा सुद्धा आम्हाला सहभाग आहे। 6 ते 3 वर्ष वयोगट गरोदर स्तनदा यांना पूरक आहार दिला जातो। मुलांना सुद्धा दुपारचा आहार, सकाळी नाश्ता दिला जातो। आणि खेळण्यांमधून सुद्धा मुलांना मुक्त खेळण्यासाठी खेळणी आहेत। अंगणवाडीत अशा सुखसुविधा व सगळं उपलब्ध आहे, तरी पालकांना मी आवाहन करेन की मुलांना आपल्या अंगणवाडीत पाठवा। इथे इंग्रजी माध्यम सुद्धा आपण घेतो मुलांचे व हसत खेळत वातावरणात आपण मुलांना घडवतो। त्यांच्या भविष्यासाठी हे वातावरण योग्य आहे आणि तरी मुलांना आपल्या अंगणवाडीत पाठवतो। नमस्कार, मी अंगणवाडी सेविका अर्चना रामचंद्र महाडे, काळे शिवार अंगणवाडी। अंगणवाडी अंतर्गत इथे ज्या शासनाकडून आलेल्या आहेत वस्तू, तर आम्हाला आता CCTV मिळाले, फिल्टर मिळाले, पाण्याची सोय करून दिली। सगळ्या म्हणजे लाभार्थ्यांना जे नाही ते वस्तू मिळतात शासनाकडून। मुख्यमंत्री योजनेअंतर्गत आमच्या अंगणवाडीमध्ये सगळे भरपूर कामं झालेली आहेत। अंगणवाडीमध्ये सकाळी 11 वाजता सकाळी आलेला आहार असतो, परत 1 वाजता आहार असतो आणि मुलं मध्य वेळेमध्ये चांगलं प्रशिक्षण घेतात। मुलांना आहे ना समोर बसून ऍक्टिव्हिटी होते आणि रोजचं म्हणजे काय कार्यक्रम शाळेत आम्हाला ऑनलाईन मिळतं अभ्यासक्रम, तो राबवला जातो आणि मुलांची त्यामुळे प्रगती होते। पालकांचाही त्यामुळे विश्वास बसलेला आहे की प्रगती झालेली पाहून पालकही आनंदित होतात। अंगणवाडी म्हणजे मुलांना 3 ते 6 मुलांना शिक्षणच असतं, प्रशिक्षण नाही शिक्षणच असतं। आणि खाजगीमध्ये घालतो आपण मुलांना, खाजगीमध्ये घालतो। 3 वर्षापासून मुलांना खर्च जास्त होतो, त्यापेक्षा अंगणवाडीत घातलं सरकारकडून येणारा लाभही मुलांना मिळतो। शासनाकडून नवीन नवीन सुविधा मिळतात, तो पण माहिती होती आणि मुलांना बेस्ट खर्च होतो। अंगणवाडीमध्ये मुलं घालून तुम्ही घरी काय मुलांनी केलं हे घरी केल्यानंतर विचारपूस केल्यानंतर त्यांची प्रगती बघा। आणि खाजगीमध्ये मुलं जातात दप्तराचं ओझं घेऊन, त्यांची प्रगती बघा। अंगणवाडीच्या मुलांच्या प्रत्यक्षात वह्या पाहिल्या, पोएम पाहिले, गाणी पाहिली, बडबड गीतं पाहिली, तर खूप प्रगती झालेली आहे। या अभियानाच्या माध्यमातून आम्हाला बचत गट, मंडळ, ग्रामपंचायत यांच्याकडून भरपूर सुविधा मिळालेल्या आहेत। हे अभियान आमच्या अंगणवाडी गावात छान प्रकारे राबवत आहोत। धन्यवाद।